ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि प्रतिभेची कमतरता नाही, गरज आहे ती योग्य दिशा आणि आधुनिक शिक्षणाची. गेल्या 21 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, विज्ञान, क्रीडा, कला आणि आधुनिक शिक्षण पद्धतींची सांगड घालणारे आदर्श शिक्षण तज्ज्ञ म्हणजे प्राचार्य सूर्यकांत चवळे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आधुनिक शिक्षणाची पंखी देणाऱ्या प्राचार्य सूर्यकांत चवळे यांचा एकमत वर्धापन दिन विशेष सन्मान 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी सूर्यकांत विनायकराव चवळे, राहणार नागलगाव, सध्या वास्तव्य लातूरमध्ये आहे. सध्या मी प्राचार्य म्हणून माउंट टेट्राजी स्कूल उदगीर येथे कार्यरत आहे. मागच्या 21 वर्षापासून या शैक्षणिक क्षेत्रात मी काम करत आहे. 2010 ते 13 पर्यंत मी देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे ज्युनियर शिक्षक म्हणून तिथे काम केलं. त्याचबरोबर मला पोदार इंटरनॅशनल स्कूल लातूर, पोस्ते पोदार लर्न स्कूल उदगीर येथे ॲज अ फाउंडर प्रिन्सिपल म्हणून काम करण्याची संधी लाभली. त्यानंतर अहमदपूर येथे सुद्धा मला ॲज अ फाउंडर प्रिन्सिपल म्हणून काम करण्याची संधी लाभली. आता मी आज सध्या मागच्या 2 वर्षापासून माउंट टेट्राजी स्कूल येथे मी कार्यरत आहे. मागच्या 21 वर्षामध्ये ज्यावेळेस काम करत असल्यास विविध प्रकारच्या संधी मला येत गेल्या, परंतु मला नेहमी असं वाटत गेलं की आपण आपल्या भागातल्या, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कुठंतरी आपल्या या जागतिक लेवलचं शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देता येतील का, याचा मी नेहमी विचार करत राहिलो. आणि त्यामुळं संधी असताना सुद्धा मी इंटेन्शनली माझ्याच भागामध्ये माझ्या नेमणुका घेत गेलो. आणि हे काम करत असताना मनोमन आनंद वाटतो की आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करू इच्छित आहोत. आणि त्यासाठी वेळोवेळी मला बऱ्याच सामाजिक संस्थांकडून सुद्धा त्याचं माझ्या कामाची ओळख सुद्धा त्या ठिकाणी दखल सुद्धा घेण्यात आलेली होती. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्राचार्य पुरस्कार 1 वेळेस मला प्राप्त झाला. त्यानंतर आमच्या उदगीर येथील नामांकित असे रंगकर्मी, राज्यस्तरीय रंगकर्मी प्रतिष्ठानातर्फे त्यांच्याकडनं पण मला पुरस्कार प्राप्त झाला. SOF सुद्धा आमच्या शाळेची दखल घेऊन मला जिल्ह्याचा त्याच्यामधला बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड हा सुद्धा दिला गेला. आणि हे सगळं करत असतेवेळेस मग आम्हाला नाविन्यता काय देता येईल याचा नेहमी मी विचार करत असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्रामीण भागातल्या मुलांची परिस्थिती कशी असते. मुलं कोण्या पद्धतीने शाळेमध्ये येत असतात किंवा आपल्या पालकांचं सोर्स ऑफ इन्कम काय असतो. विद्यार्थ्यांना तेवढी अपॉर्च्युनिटी मिळत नसतात. तरीही मी मागच्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा म्हणून मुलांना बेंगलोर स्थित इस्रोमध्ये मी त्यांचं गेल्या वर्षी ट्रिप आयोजित केली होती. त्याचबरोबर मुलांना इंडस्ट्रीयल ह्याच्यामध्ये काम कोण्या पद्धतीने चालतं आणि या भागामध्ये सुद्धा आपल्याला काय संधी प्राप्त होऊ शकतात, त्याही दृष्टीसाठी मी बऱ्याच वेळेस इंडस्ट्रीजमध्ये आमच्या मुलांना शालेय ट्रिप आम्ही आयोजित करत असतो. मुलांमध्ये नेतृत्व गुण कसे निर्माण व्हावेत यासाठी रोटरी क्लब सारख्या संस्थांशी आम्ही जोडलो गेलो. इंटरॅक्ट म्हणून आमच्याकडे एक क्लब चालतं, त्यामधून बरेच सामाजिक काम आम्ही हातात घेतो. वनीकरणाचं काम असेल किंवा मग स्वच्छतेचं काम असेल किंवा ओल्ड एज जे पीपल आहेत त्यांना हेल्प करायचं काम असेल, अशा बऱ्याचशाच गोष्टीमध्ये आम्ही आमची शाळा पुढाकार घेत असते. आणि हे काम सातत्यानं मागच्या बऱ्याच वर्षापासून चालत आलेलं आहे. आणि याची दखल सुद्धा वेळोवेळी बऱ्याच सामाजिक संस्थांना घेतली गेलेली आहेत. आमच्या उदगीरमध्ये पण बरेच वेळेस आम्हाला त्याचा सन्मान प्राप्त झालेला आहे. आता एकमत सारख्या असलेल्या चांगल्या वर्तमानपत्राने माझ्या कामाची दखल घेतली, त्याबद्दल मी विशेषतः एकमत पेपरचे खूप खूप आभार व्यक्त करतो.